नमस्कार पत्रकार बंधू, मी मधुकर सुदाम कडू, रायगड जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, तसेच ओल्डेश्वर ट्रस्टचा पण मी अध्यक्ष आहे आणि रजिस्ट्रेशन ट्रस्ट आहे. तरी पण मला हे देवाच्या पायऱ्या आणि वृंदावन तोरल्याने मला इतकी तकलीफ झाली. मी पोलीस स्टेशनला पण गेलो. पोलिसांनी सांगितलं की तो आमचा गम नाही, ग्रामपंचायतचा आहे. पंचायत समितीने गट विभाग अधिकारी आणि तहसीलदार. तर मी असं अर्ज देऊन आधीपर्यंत मला इथे काहीच नाही, ते फोटो तिथं चालूच ठेवलेले आहेत. तर यांची पहिल्यापासून गुंडशाही चालू असतं. कारण हे खंडणीवाले आहेत सगळे. वेळोवेळी मी कुठलं चांगलं काम केलं तर ते माझ्या कामात म्हणजे पूर्णपणे अर्थाला म्हणून दादागिरीचं दमबाजी करतात. मी नसलो तर माझ्या घरी येऊन बाई माणसांना पण दम देऊन जातात. तर असल्या गुंडांपासून मला मोठा त्रास आहे आणि माझ्या जीवाला पण धोका आहे. कारण माझं दोन्ही मुलं लहान आहेत. एक मुलगा 10 वर्षाचा आहे, काही 9 वर्षाचा. आणि मी पोरावलांचा न विचार करताना 20 वर्ष झाली त्या भैरवदेवाच्या पायऱ्या बांधून, मंडप बांधून आणि तुळशी वृंदावन आणि कमान. तर हे आता 20 वर्ष लोकांना सगळ्यांना आनंदात जायला रस्ता नव्हता, तर आनंदात जायचे लोक. तरी पण या लोकांनी काय केला, सर्व मोठमोठ्या लोकांकडून देणगी वसूल करून आजपर्यंत आमच्या गावाने, आजूबाजूच्या गावाला कधी 1 रुपयाची देणगी दिली नसेल. पण आमच्या गावाची इज्जत घालवणारे हे सगळे 10 लोक आहेत ना, हे सगळे म्हणजे खंडणीवाले. प्रत्येक गावातून सर्व्हिसवाला असेल, कोण बिझनेसवाला असेल, त्याच्याकडनं लाखो रुपये वसुली करून हे देवळाला सुरुवात केली. आणि देवळाला जी सुरुवात केली हे कमिटीला गावकीनी कमिटीने नेमली. हे गुंडगिरी कमिटी आहे पूर्णपणे. कारण गावाची जर गाव कमिटी जर असती तर महिला मंडळ सगळं प्रत्येक गोष्टीचा विचार घेऊन पुढचं काम चालू ठेवली असती. त्याही असला काय गावाला विश्वासात घेऊन कुठली मिटिंग नाही घेतली, काहीच नाही घेतली. यांचे स्वतःच्या हिमतीवर 10 लोक चालवलेलं आहे. साहेब, या विषयावर आपली एकंदरीत असलेली जी मागणी आहे याबद्दल सविस्तर माहिती अशी कळते की आपण काही तक्रारदारांची नावं दिलेली आहेत, त्यांच्याकडून आपल्या काही अपेक्षा आहेत, त्यांनी तुमच्याकडून काही मागणी केलेली आहे, त्यांच्या काही अटी आहेत. त्याही मला जेव्हा देवळाचं काम चालू केलं आणि काम अर्ध व्हायला तेव्हा मला ते फोन केलं का आम्ही पायऱ्या तोडणार आहोत. तर मी त्यांना हरकत घेतली. मी पायऱ्या बांधलेल्या आणि वृंदावन बांधलेल्या सर्व मी काम केलेलं. तुम्ही माझ्या कामाला कुठला हात लावायचा नाही. मी माझा इथला ओल्डेश्वर देवाची आता माय सुरुवात झाली. मी माय सुरुवात झाल्यानंतर मी माझ्या पद्धतीने मी रिपेअर करणार. कारण माझं काम स्वतःच आहे म्हणजे मी करणारच ना. तर त्याच्यावर नाही दादागिरी केली, तू बोलतो असं बोलणार कोण आहेस, तुला बघून घेऊ बोलताना. एकंदरीत या आध्यात्मिक असलेल्या संस्थेच्या माध्यमातून आपण कुठले कुठले सामाजिक कार्य करतात आणि ही संस्था भविष्यात कशी कल्याणकारी म्हणून ग्रामस्थांना लागेल? आता बघा, हे मी जेव्हा ओल्डेश्वर ट्रस्ट केली, ट्रस्ट करायच्या अगोदर पहिला मंदिर केलं ना, तेव्हा लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये इथं दिवसाला 10-20 कार्यक्रम व्हायचे, म्हणजे दसक्रिया विधी. कारण तुम्ही मंदिर आपल्या रायगडमध्ये हाच आहे ओल्डेश्वर ट्रस्ट. तर सर्व म्हणजे एक दिवस हात करून आमच्या 12 गावामधली कुठलीही विधी कोणाची पण असते, पण मी कोणाला पावती सुद्धा भरली नाही किंवा कोणाची देणगी सुद्धा घेतली नाही. मी स्वखर्चाने सुद्धा सगळं चालवलेलं आहे. एकंदरीत आपण अंतिम मागणी केलेली आहे की आपल्याला न्याय न मिळाल्यास आपण आमरण उपोषणाचा आपण इशारा दिलेला आहे. हे तर करणारच आहे. कारण आम्ही आता हे सर्व पत्र दिले, या पत्रावर त्यांच्यावर काय कारवाई होते ती बघणार. आणि सर्व माझी फॅमिली आहेत की पोरापोरांना सगळं आमरण उपोषण करून. एक मिनिट. Vai
तानाजी रोहित पवारांना लाल सलाम. अरे ही शान कोणाची? शेतकरी कामगार पक्षाची. अरे ही शान कोणाची? शेतकरी कामगार पक्षाची. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.